सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। मित्रांनो, आज आपण सातारा सदर बाजार या एरियातील आपले सैनिक कॉलनी आहे आणि हा सैनिक कॉलनीचा संपूर्ण ओपन पेस आपण हरित ग्रुपच्या वतीनं या ओपन पेस मध्ये जवळजवळ 400 झाडं लावलेली आहेत। आपल्या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतः या ठिकाणी येऊन स्वतः हे सगळं वृक्षारोपण इथलं केलेलं आहे। आज जर आपण 1 जून 2025 ला ही झाडं लावलेली आहेत। आज जर आपण जर बघितलं ह्या झाडांची अवस्था की या येथील शासकीय कर्मचाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळं, या झाडांचा वृक्ष संवर्धन व्यवस्थित निगा न राखल्यामुळं, उदाहरणार्थ आज आपण बघतो इकडं आजूबाजूला गवत आहे, या झाडांना आळी केलेलं नाही, झाडाच्या मुळातील जे गवत आहे ते काढलेलं नाही आणि या झाडांना पाणी घातलेलं नाही। त्यामुळे इथले जवळ 400 झाडातील जवळजवळ 300-350 झाडं आज वाळून गेलेले आहेत आणि जे काय 5-50 जिवंत आहेत तेही झाडं आपण बघितलं तर हे बघा, हे झाड जिवंत आहे, परंतु ह्याला जे काय राहिलेले आहेत त्याला जर तुम्ही ह्या आळी केली नाहीत किंवा या झाडांना पाणी घातलं नाही तर हेही झाड वाळून जाण्याची त्याच स्थितीत आहे। तर हे जे प्रशासन आहे, नगरपालिका असेल किंवा आणखीन कोणतेही प्रशासकीय कार्यालय असेल, यांनी इकडं दुर्लक्ष केल्यामुळं आणि यांच्या दुर्लक्षपणामुळंच या झाडांना पाणी न मिळाल्यामुळं, या झाडाचं निगा न राखल्यामुळं किंवा या झाडांची वाढ होण्यासाठी जे काय करावं लागते ते न केल्यामुळं आज एवढा हा पैसा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जी इथं काय जे कष्ट केलं, जे वेळ घालवला, तो वाया गेल्यासारखा असं वाटतोय। आणि इथं जो काय खर्च झालाय या 400 झाडांना लावण्यासाठी, तोही त्या म्हणजे वाया गेल्यासारखा वाटतोय। निव्वळ इथल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं असं मला वाटतंय। हे रिटायर्ड आर्मी ऑफिसरांची कॉलनी आहे, त्यांची 1 एकर ओपन स्पेस आहे, याच्यामध्ये 400 झाडं लावली होती। आपल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्यांना सूचना करून इथं वृक्षारोपण करून घेतलेलं होतं। आज 400 झाडांपैकी फक्त 20-25 झाडं शिल्लक आहेत। वेळोवेळी नगरपालिकेच्या माध्यमातून इथं संगोपन करा, लक्ष द्या सांगून सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे। आता ह्या नुकसानीला जबाबदार कोण? एवढ्या लोकांचे श्रम वाया गेले, नगरपालिकेचे एवढे पैसे वाया गेले, इथं खड्डे काढणे, ही जागा स्वच्छ करणे, झाडं लावणे। आता सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी स्वतः याच्याकडे लक्ष घालायचं का? त्यांनी हा उपक्रम सुरू केला, त्यांनी महाराष्ट्रभर कार्य करायचं का? ह्या अशा छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये घातलेला वेळ तो परत फलित येतंय का हे बघत बसायचं का? संबंधित प्रशासनाची ही जबाबदारी होती, पण त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज एवढं मोठं नुकसान झालेलं आहे। आमची तर मागणी अशी आहे की प्रशासनाने फक्त झाडं लावण्याचा सपाटा लावू नये, तर ती लावलेली झाडं जगतील कशी याच्याकडेही लक्ष द्यावं, त्याचंही नियोजन करावं। आज त्या गोष्टीचं नियोजन न केल्यामुळे ह्या 1 एकर मध्ये लावलेल्या 400 झाडांपैकी 20-25 झाडं फक्त शिल्लक आहेत। संपूर्ण झाडं लावलेली वाया गेलेली आहेत। तर प्रशासनाने ज्यांनी कुणी हे नुकसान केलंय त्यांच्या विरोधात कारवाई करावी, त्यांना ह्याच्यासाठी जबाबदार धरून हे परत कसं उभं राहील यासाठी प्रयत्न करावेत। आम्ही प्रशासनाला अशी मागणी करतो, जी काय 20-25 झाडं राहिलेली आहेत त्या झाडांना आळी करून त्या झाडांच्या बुंद्यातील गवत काढून
आणि त्या झाडांना पाणी घालून ती झाडं वाढवण्यासाठी या कार्यालयाने प्रयत्न करावा, प्रशासनाने प्रयत्न करावा. आणि जी झाडं गेलेली आहेत त्या झाडांच्या ठिकाणी नवीन झाडं लावून त्या झाडांची योग्य ती निगा राखावी असे आम्ही एक प्रशासनाला आव्हान करतो. नाक्यावरती ही लावलेली झाडं आहेत. याच्यातली काही झाडं जगली आहेत, पण जास्तीत जास्त झाडं आज त्यांची अवस्था बघा. 2000 झाडं PWD ने लावलेली होती. त्या 2000 झाडांपैकी 1000 झाडांची ही अशी अवस्था आहे. गवत काढलेलं नाही, त्याला कोणी पाणी घातलेलं नाही, औषध फवारणी नाही. त्याच्यासाठी घेतलेले श्रम, त्यासाठी केलेला खर्च सगळा वाया गेलेला आहे. अजूनही काही झाडं जिवंत आहे. आत्ताही वेळेत जर ऍक्शन नाही घेतली तर तेही मरतील. नुसती काठी उभी आहे झाडाची. त्याच्या बुडक्याची अवस्था बघताय, हे लावलेलं हे विद्यार्थीची अवस्था आहे. म्हणजे हे एकाचीच नाही, अशी निम्म्यापेक्षा जास्त झाडांची ही अवस्था आहे. 500-500 रुपयाचं एक झाड आहे हे. म्हणजे अजूनही वेळ गेलेली नाही, अशी निम्मी झाडं शिल्लक आहेत. आता तरी प्रशासनाने जागा व्हावं यांची काळजी घ्यावी. बघा, हे तर पूर्ण गेलंय, त्याचा फक्त टॅग राहिलाय. या झाडाची अवस्था बघू शकता काय. मी कशासाठी हे वृक्षारोपण केलं होतं तेच कळत नाही. हरित सातारा व क्रीडाई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवेंद्रराजे भोसले यांनी जो प्रयत्न केला सातारा हरित करण्याचा, त्याला प्रतिसाद म्हणून महेंद्र चव्हाण यांचा बंगला ते पोहे नाका दुतर्फा झाडांना ट्रीगार्ड लावणे, त्यांना पाणी घालणे व त्यांची निगा राखण्याची जबाबदारी शेवट आम्ही उचलली. बरेच दिवस प्रशासनाच्या मागे लागलो होतो त्यांनी प्रयत्न करावे म्हणून. मग यांना आम्ही आमच्या स्वखर्चाने जवळ आतापर्यंत 150 झाडांना ट्रीगार्ड लावलेले आहेत व या रस्त्याच्या दुतर्फा जेवढी झाडं आहेत त्यांना ट्रीगार्ड लावणार आहे, त्यांना पाणीही घालणार आहे. पण आमचं म्हणणं आहे की आम्ही जर एक छोटीशी संस्था ग्रुप म्हणून हे करू शकतो तर प्रशासन हे का करू शकत नाही. प्रशासनाने आम्हाला यात सहकार्य करावं, आपला हरित सातारा अजून हरित कसा होईल यासाठी प्रयत्न करावेत. आपण ही जर झाडं बघितली आणि ती झाडं वाळलेली बघितली तर या झाडांना आम्ही आळी केली, या झाडांना पाणी घातलं आणि ह्या झाडाच्या संरक्षणासाठी हे लोखंडी ट्रीगार्ड लावलेलं आहे. त्यामुळे हे झाडांच्यात जर आपण बघितलं, हे झाडं हिरवीगार आणि त्याचं संवर्धन चांगलं होते. आमच्या अशा अपेक्षा आहे की कोणी करो नाहीतर नाही करू, परंतु आम्ही हरित ग्रुपच्या वतीनं या सर्व झाडांची निगा राखण्यासाठी, या झाडाचं संवर्धन करण्यासाठी आम्ही काम करत राहू. पण आला चांगल्या प्रकारे आणि खूप चांगल्या प्रकारे हो वाटणार आहे. झाडाने शोय झाडाने एकदम म्हणजे हे चेंज झालं, लुकआउट सगळं समोरचा चेंज झालाय आणि हे झाडं व्यवस्थितपणे दिसायला लागली. आणि आपणही सहकार्य करून यांना पाणी घालून फक्त हे ट्रीगार्ड कोणी चोरून नये याची आम्ही कॅमेरे अच्छा, आहे का? आमचं लक्ष राहतो सर. ठीक आहे. हो, झाडामध्ये एक जीवन आहे, त्याचं जपण्याचं काम तुम्ही केलं, खूप भारी केलं. अजूनही इथं काय वृक्षारोपण करण्यासाठी सहकार्य लागलं तर नक्की सांगा. चालेल सर. आपण ह्या रोडलाच आपण झाडं लावलेली नाहीत, तर संपूर्ण सातारा शहर कसं हिरवगार होईल म्हणून आपण एक हरित ग्रुप काम करतोय. अजिंक्यतारावर मंगळाई टेकडी घ्या, कुर्णेश्वर ते बोगदा ये तो एरिया घ्या, शाहूपुरी घ्या किंवा इथं माजी सैनिकांची जे हे कॉलनी आहे त्या तिथं घ्या. अशा अनेक साताऱ्यात जिथं जिथं आम्हाला ओपन पेस मिळतील, मोकळी जागा भेटतील, रस्त्याच्या कडेला याला
जास्तीत जास्त आम्ही सतत हा आमचा उपक्रम झाडे लावण्याने त्याचं संवर्धन करण्याचा हरित ग्रुपचा सदैव प्रयत्न असतो. आज आपण बघितलं ह्या रोडलाही चांगला, आता ही जर झाडं वाढली तर आणखी सुंदर रोड वाढेल. हा. हा त्याला जर तुम्ही टिकवणे दिले ना हा तर आम्ही त्याची काळजी घेऊ शकतो. द्या ना. आपल्या पट्ट्याला पूर्णपणे तिथपर्यंत तुम्ही टिकवणे दिले ना हा. तर अजून लुकआउट सगळं हो झाडाच्या मध्ये मध्ये पॅसेज सुटलेले बघा. करूया. पण तो जर दिला तर खूप भारी आहे. एकदा हे ट्रिगर लावून झालं की सेकंड पार्ट आपण ते करूया. चालेल. नक्की. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे जे संतांनी सांगून ठेवलेले आहे. आज मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय साताऱ्यात आहे. त्यामुळे झाडं लावा झाडं जगवा असं घेऊन अनेक सामान्य माणसं काम करत आहेत. परंतु ज्यांच्या हस्ते झाडं लावलेली आहेत अशा मंत्र्याच्या हस्ते लावलेली झाडं करपून गेलेली आहेत. काही झाडं नष्ट झालेली आहेत. त्यामुळं मी विनंती करतो की मंत्री महोदयांनी आपल्या स्वच्छ हाताला जर झाडं लावली तर झाडं जगतील असं मला वाटते. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये साताऱ्यामध्ये वाडे फाटा ते सातारा अशी जवळजवळ मला वाटते 500 झाडं का 2000 झाडं लावलेली आहेत. आज त्या झाडांची जर अवस्था बघितली तर त्या ठिकाणी झाडं संपूर्ण जळून गेलेली आहेत. फक्त मोठ्या प्रमाणात मार्केटिंग झालेले आहे, प्रसिद्धी मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर सर्व काही अगदी वाळवंट झालेले आहे. यांनी जर लक्ष दिलं नसतं अधिकाऱ्यांनी आणि संबंधित आहे तर कदाचित झाडं जगली असती असं उपरोधात्मक म्हणावं वाटत आहे. आता मला पत्रकार आर डी भोसलेने सांगितलं की राज पुरोहित जे आहेत, जे मिठाईचे मोठे व्यापार आहेत, ते हरित क्रांती करतात. आपल्या इथं सिने अभिनेते सयाजी शिंदेंनी बी झाडांसाठी आंदोलन केलं. एवढंच नव्हे तर राजकीय नेत्यांची भेट घेतली. पण आपल्यात असे काही जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे फक्त भ्रष्टाचार माणसाचं कौतुक करतात आणि भ्रष्ट कारभाराचं मूक समर्थन करतात. त्यांच्याकडं असं एखाद्या विषयावरती बांधिलकी म्हणून बोलण्याचं धाडच नसतं. अनेक असे आहेत की गणेशोत्सव असला किंवा काय कार्यक्रम असला तर पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल त्यांना काही खाऊ वाटप करणे, पाणी वाटप करणे चांगली गोष्ट आहे. पोलीस बी आमचा बांधव आहे. पण ज्या वेळेला खरंच सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या वेळेला काही घटना घडतात त्यावेळी हे मौन धारण करतात. अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी खरं म्हणजे आवाज उठवला पाहिजे की लावलेली झाडं का करपून गेली. जर परप्रांतीयसारखा राजपुरीसारखा माणूस जर झाडं जगवू शकतो तर सातारकर का नाही जगवू शकत. मी आर डी भोसलेंचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी हा ज्वलंत प्रश्न जाणीव ठेवून हाती घेतलेला आहे. हा प्रश्न वास्तविक पाहता सर्व चॅनलवाल्यांनी घ्या पाहिजे होता. परंतु आताची बोटं सारखी नसतात. म्हणजे आपण म्हणतो ना सर्व्हिस गाडगी काही सारखी नसतात, काही एखादं त्रिडीव जातं. तसं आमचं आर डीचं गाडगं त्रिडीव जरी असलं तरी ते उपयुक्त आहे. महाराष्ट्रात वनमंत्र्यांनी एकदा 13 कोटी झाडं लावण्याची एक घोषणा केली होती. गेल्या 10-15 वर्षाचा इतिहास जर पाहिला, 10-15 वर्षात सामाजिक वनीकरण असेल, वन विभाग असेल, इतर सामाजिक संस्था असतील, या संस्थांनी जर लावलेल्या झाडांची संख्या बघितली आणि त्यातली एक 15 ते 20% जर झाडं जर जगली असती तर खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात आज मंत्र्यांना पाण्यावर झाडं लावण्याची नवी योजना बाजारात आणावी लागली असती. झाडं लावणं तोच खड्डा असतो, जागा तीच असती, खतं तशीच असतात आणि झाडांची जात तीच असते. फक्त पैसा कागदावर खर्च होतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण लावलेल्या जागातली जर 10% जागा जगली असती तर इंचभर सुद्धा जागा या भूदलावर महाराष्ट्रात मिळाली नसती. हे वास्तव आहे. खरं तर आज तिथं जर तुम्ही पाहायला गेलं तर परिस्थिती अशी आहे की साताऱ्यात नगरपालिकेनं जो आता रस्ता नवीन जो केला आहे जिल्हा मध्यवर्ती बँक ते तुमच्या वाडे फाट्याकडे जाणारा रस्ता, त्याच्यावर हजारो झाडं लावली गेली. त्या काळात मंत्री महोदयाने ती झाडं लावली. लावण्याचा उद्देश चांगला होता, पण जगवण्यात किती यशस्वी ठरलो हा संशोधनाचा विषय आहे. जर झाडं लावली हजारो पण जगले जर 2 जरी जगली नाहीत तर त्या लावण्याचा तो उद्देश तात्पुरता होता असं म्हणायला काय हरकत नाही. वास्तविक हे नगरपालिकेनं जे झाडं लावण्याचं काम केलं त्या काळात असेल किंवा जगवण्याचं काम करायला पाहिजे होतं, ते आजपर्यंत झालं नाही. सातारा नगरपालिकेनं सुद्धा गेल्या 10-20 वर्षाचा जर इतिहास काढला तर
कमीत कमी कागदावर लाखो झाडं सातारा शहरात असतील असं म्हणायला काय हरकत नाही, पण ती जगली किती हा विषय आहे. वरच्या रस्त्याला 410 झाडं दिसतात, काय मधल्या रस्त्याला 10 झाडं दिसतात, बाकीची झाडं गेली कुठं आणि त्याचा पैसा कुठं. म्हणजे झाडं जगत नाहीत, पैसा मात्र मुरतोय आणि तो कुणाच्या खिसात विसवतो हा संशोधनाचा विषय आहे. हीच परिस्थिती सातारा जिल्ह्यातल्या फॉरेस्ट विभागाची आहे. फॉरेस्ट विभागानं आज अनेकदा खरं तर झाडं लावलेली आहेत. दरवर्षी त्यांचं उद्दिष्ट येतं आणि ह्या उद्दिष्टातनं जर तुम्ही पाहायला गेलं तर उद्दिष्ट साध्य होतं, पैसा तिजोरीतला खर्च होतो. शासनाचे तुमच्या आमच्या करातला हा शासनाचा जो पैसा आहे तो खर्च झाल्यानंतर पुढं काय, तर पुढं शून्य. आणि आपण फक्त म्हणायचं बिबटे साताऱ्यात आले, बिबटे आम्हाला शाहूनगरमध्ये दिसले, बिबट्यानं गायी मारली, बिबट्यानं शेतकऱ्यावर हल्ला केला. अरे तुम्ही वनसंपदाच तुम्ही जीवन ठेवत नाही, जंगलाच्या जंगल संपवता आणि कागदावर झाडं लावल्यानंतर त्यांच्या जागेत अतिक्रमण होतंय. याला सुद्धा आपण सर्वसामान्य माणसंच कारणीभूत आहोत. आणि धनिकांचा पैसा जो आज जंगलाकडे वळवला जातोय आणि तिथं रिसॉर्ट आज काची परिस्थिती बघितली तर तुम्हाला तेच आहे की लवादाकडे तो वाद सुरू आहे. पण एक दोन जर कायदेशीर हॉटेल सोडली तर सगळी बेकायदेशीर आहेत. लवादाचा निकाल आणखीन 10, 5, 50, 100 वर्ष लागेल की नाही मला सांगता येत नाही. हे एक उदाहरण आहे. तुम्ही महाबळेश्वरची परिस्थिती बघा, तीच आहे. डोंगर म्हणजे मोकळे झाले आणि खाली ऊस लागवड झाली. पाण्याचा जसा सोर्स सुरू झाला तशा ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणावर, बागात क्षेत्र मोठ्या प्रमाणावर लागलं. त्यामुळे हे बिबटे जनावरात खरं तर आज तुम्हाला सांगतो शहराकडे वळायला लागले, ग्रामीण भागाकडे वळायला लागले, माणसावर हल्ले करायला लागले. ह्याला बिबट्यांचा दोष नाही तर मानवनिर्मित हा दोष आहे. हा कुठेतरी थांबला पाहिजे. सातारा शहर हे हरित क्रांतीसारखं जसं आपण म्हणतो हरित शहर झालं पाहिजे. साताऱ्यात बऱ्याचशा प्लेस अशा आहेत तिथे जर झाडं लावण्याचं काम केलं पाहिजे. 30 झाडं नको, तेच खड्डे नको, त्याच झाडावर पुन्हा पुन्हा दरवर्षी वाचवण्यासाठी खर्च नको. आणि ह्या पद्धतीनं जर होत राहिलं तर आणखी 10-20 वर्षानं आम्हाला कुठेतरी स्थलांतरित करावं लागेल आणि हा सातारा शहर मात्र बिबट्यांसाठी मोकळं सोडावं लागेल. ही शहराची परिस्थिती आहे, तीच ग्रामीण भागातली होईल. ग्रामीण भागातल्या लोकांची सुद्धा परिस्थिती ती आहे. आज जनावरांचे गोटे सुद्धा खरं तर बिबटे यायला लागलेत, वाघ यायला लागलेत, तरस यायला लागलेत. याचं कारण तेच आहे, आम्ही झाडं संपवली आणि झाडं संपवल्यामुळं हा सगळा जो बाजार आहे तो खरा तर पैशाचा आहे, तो खरा तर थांबला पाहिजे. आणि जे उद्दिष्ट पूर्णपेक्षा माझं म्हणणं असं आहे की दर वर्षाला ह्या जिल्ह्यात फक्त 2 लाख झाडं लावा आणि त्यातली 1.5 लाख जगलीत का नाही याची शहानिशा करा. फक्त कागदोपत्री झाडं लावून चालणार नाही. भविष्यात आम्हाला जगायचं असेल तर निश्चितपणानं तुम्हाला खरं तर झाडं लावण्याची गरज आहे, वृक्ष लावण्याची गरज आहे. नाहीतर तुम्ही आमच्या खरं तर कालांतरानं असं होऊ नये. कोरोना काळात तुम्ही बघितलं की प्रत्येकाला ऑक्सिजन लावावा लागला होता. भविष्य काळात तुम्हाला जर जगताना अशा पद्धतीनं ऑक्सिजनची पेटी पाठीवर आणि जगण्यासाठी तुम्हाला ते साधन घ्यावं लागेल. म्हणजे कृत्रिम ऑक्सिजन मिळवाय पुढच्या पिढीला याला लागू नये यासाठी ह्या पिढीनं सावध झालं पाहिजे. पैसा मुरतोय तर 100% मुरतोय. झाडं लावली जात आहेत तर लावली जात आहेत कारण हा संशोधनाचा विषय. पण कागदोपत्र झाडं लागतायत, कागदोपत्री झाडं लागल्यामुळं हा सगळा प्रश्न येतोय. मी आजही तुम्हाला ठामपणे सांगतो, जर आज 10-20 वर्षातली झाडं जगली असती तर आज सुद्धा इंचभर सुद्धा जागा तुम्हाला मोकळी मिळाली नसती. ह्या राजकारण्यांना काहीतरी घोषणा करायची म्हणून तुम्हाला पाण्यावर झाडाची लागवड अशा पद्धतीची काहीतरी घोषणा करावी लागली असती, पण ते होणार नाही. असंच आणखी 10-20 वर्ष जर चाललं तर निश्चितपणानं प्रत्येकाच्या पाठीवर तुम्हाला ऑक्सिजनची एक पेटी दिसेल आणि त्यातनं तुम्हाला तोंडावर मास्क दिसेल आणि तुम्ही कृत्रिम ऑक्सिजन घ्याल. हे मात्र तेवढंच सत्य आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहताय त्या ठिकाणी त्याचा ताबा हे बिबटे घेतील, हरणं घेतील, सिंह घेतील, वाघ घेतील, हे सगळे लांडगे घेतील आणि तुम्हाला मात्र स्थलांतरित करावं लागेल. आज मला मध्यंतरीचं एक शासनानं अधिवेशनाच्या काळात एक घोषणा केली, काय तर 1 कोटी शेळी आम्ही वाघांसाठी सोडणार. वाघ जंगलात राहिलेच नाहीत. वाघ तुमच्या ग्रामीण भागात उसात पडात तुम्हाला आज पिल्लं सापडतायत. ह्याच्यावरूनच घ्या. जंगलं मोकळी झालेत, वाघ उसात आलेत, वाघ ग्रामीण भागाकडे वळालेत. म्हणजे खऱ्या अर्थानं वाघानं जागा तुमची घेतलेली आहे. हा फार काळ पुढचा राहणार नाही. प्रत्येकानं जर प्रामाणिकपणे लावलेली झाडं जगवण्याचं काम जर केलं तर निश्चितपणानं पुढचा काळ भविष्य काळ चांगला आहे
अन्यथा भविष्यकाळ तुमचा संपलेला आहे. ऑक्सिजन करून मरण्याची वेळ तुमच्यावर येणार आहे.